हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरि श्री गणेशाय नमः सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः। गमन करुणी शीघ्र गती सर्व प्रकारे आसे शक्ती जेनी मरण पावे मारुती तेथे युक्ती साधावी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेशाला वंदन करून कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्राला वंदन करून अंजनी पुत्र हनुमंतरायाला वंदन करून तसेच या ठिकाणी बसलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात। कथेच्या अनुसंधानापूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा परिहार। आम्ही सालेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या जिल्ह्यातले आहेत, परंतु खूप दूरचे आहेत, शेवटच्या टोकाचे। आणि माझ्या सोबत हरिभक्त परायण सोर सम्राट नामदेव महाराज गवटे राहणार नागराळ हे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं शेवटचं गाव जवळपास। आम्हाला आज या पारडी या गावामध्ये येण्याचा योग आमचे परमस्नेही हरिभक्त परायण कुंडलिक महाराज गोधावळे यांची आणि आमची ऑनलाईन रामायणाच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यातून त्यांच्या गावाला येण्याचा योग आला। या ठिकाणी कथा इथपर्यंत आलेली आहे। सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येते की माफ करा, मला प्रस्तावना द्यायचं लक्ष नाही सर। ज्यावेळेस कोरोना काळामध्ये काय झालं, रामायण मंदिर सर्व काही बंद झाले, पण सरांनी ऑनलाईन रामायण सुरू केलं। संध्याकाळी 7 ते 9 दररोज सर असणारं होस्टवर रामायण घेतात, महाराष्ट्रातले सर्व श्रोते ऐकतात। आम्हाला सुद्धा 3 वेळा सेवा आली, किनोळ्याला सुद्धा आली। आपल्या हिंगोली जिल्ह्याची सेवा ही असणारी कधी आहे, गुरुवारी आहे। असे असणारे सर पंढरपूरचे असणारे परमेश्वर महाराज यांनी कोरोनाच्या काळात बंद असलेले सुद्धा रामायण सुरू केलं। असे असणारे सर जिंतूरच्या कॉलेजला प्राध्यापक आहेत आणि तरी रामायणाची आवड आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद सुरू करा। धन्यवाद महाराज। या ठिकाणी कथा इथपर्यंत आलेली आहे। राजा रावण काळनेमीला विनंती करू लागलेला आहे की बाबा लवकर जा, जमन त्या पद्धतीने विघ्न कर आणि हनुमंताला त्या ठिकाणी गुंतून ठेव, असं काळनेमी सांगायला आपल्याला थोडक्यात आणि महत्वाचं थोडक्यात बोलत काय काय होतंय आपण ऐकू चला। मी तुझं सांगो कपट गती, तू केवळ कपट वृत्ती मूर्ती, तेथे माझी काय युक्ती, सर्वता मारुती मारावा। तू तर म्हणले कपटाची कपट मूर्ती आहे, तुला कपट करायचं काही सांगायची गरज नाही, कारण कपटी माणसाला कपट करावं, कपट कसं करावं हे सांगायची गरज नसते, कारण कपट्याला कपट येतच असते। म्हणून तू कपटाची कपट मूर्ती आहे, तुला कपट ज्या ज्या पद्धतीने येईल त्या त्या पद्धतीने कपट कर, पण हनुमंताला मार। मरण पावल्या हनुमंत सोमित मरण तुडित, मरण पावल्या रघुनाथ दोघा मृत्यूता जनी। महाराज राजा रावण काळनेमीला काय सांगेल, कपट असं करायचं म्हणले की त्या ठिकाणी हनुमंताला जर मारलं तर लक्ष्मण नक्की मरेल आणि लक्ष्मण मेल्यानंतर राम मरेल।
बरं, आता लक्ष्मण मरेल आपण हे समजू शकतो की हनुमंत मेल्यानंतर लक्ष्मणाला औषधी पोहोचणार नाही म्हणून लक्ष्मण मरतील. बरं, राम का मरतील? बरं, रामाला मरायला काय झालं? तर या ठिकाणी एक संस्कृतीतला थोडासा बदल सांगतो, एक अर्धा मिनिट तुमचा घेतो. पहा, लक्ष्मण मेल्यानंतर रामाला जगण्याचा अधिकारच नाही, ही एक त्याची बाजू सांगता येईल. दुसरी बाजू आहे की राजा रावण सांगायला लक्ष्मण मेल्यानंतर राम मरेल. बरं, आता भावासाठी लक्ष्मणाचा कोण आहे? राम भाऊ आहे. म्हणजे एक भाऊ मेला तर दुसरा भाऊ मरतो, परंतु एक भाऊ मेल्यावर दुसरा भाऊ मरतो असा राजा रावण सांगायलाय. तर मग कुंभकर्ण मेल्यावर राजा रावण जिवंत कसा आहे तुम्ही सांगा मला. तो काय सांगायलाय की लक्ष्मण मेला की राम मरला. मग हा कुंभकर्ण मेल्यानंतर सुद्धा जिवंत आहे की नाही? तर या ठिकाणी थोडक्यात असं सांगतात की संस्कृतीमध्ये बदल जो आहे की त्यांची संस्कृती आहे तर विदेशी संस्कृती आहे, आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती आहे. संस्कृतीचं चिंतन केलं तर खूप बारीक असते. इथे एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृतीमध्ये बदल कसा आहे. बघा, याच रामायणातील पहिल्या अध्यायामध्ये प्रसंग आहे. राजा दशरथाचा कडून एक नजर चुकीने बाण एका लहान मुलाला लागतो. त्याचं नाव असते श्रावण बाळ. आणि त्या श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर श्रावण बाळ मरतो. श्रावण बाळ मेल्यानंतर ती वार्ता त्यांच्या आई वडिलांना समजते आणि आई वडिलांना समजल्यानंतर आई वडील राजा दशरथाला श्राप देतात आणि स्वतःचा प्राण सोडून देतात. आता सांगा, त्यांनी प्राण सोडला, त्यांचे मुलं किती मेले होते? हो, किती मुलं मेले होते? एक. आणि या राजा रावणाचे पंतू मेले, नातू मेले, प्रधान मेले, सगळे मेले, तरी सुद्धा त्याला वाटायला माझं राज्य राहावं आणि मला जगायला मिळावं. ही त्यांची संस्कृती आहे आणि आपली संस्कृती आहे. एक मुलगा मेला तरी आमचं सगळं संपलं, आता आपल्याला सुद्धा जगायचं नाही, ही आपली संस्कृती आहे. आमच्या लहान मुलांना न्याय मिळावा किंवा आमच्या मुलांना समाजाने स्वीकारावं यासाठी आत्महत्या करणारे आमचे विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी माता इंद्रायणीमध्ये आत्महत्या करतात, कारण आपल्या मुलांना सुख मिळण्यासाठी करतात. ही आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती बघा, सगळे मेले तरी मला जगा वाटते असा राजा रावण आहे. म्हणून ते सांगतात की एक भाऊ मार दुसरा भाऊ मरतो. मरण पावल्या रघुनंदन कैसे वाचला विभीषण सुग्रीवही सांडिला प्राण अर्धा क्षणान लागता. जर राम मेला तर सुग्रीव कशाला वाचेल? सुग्रीव मेल्यानंतर विभीषण कशाला वाचेल? म्हणजे बा एक मारला की सगळे आपोआप मरते. तुझं काम आहे हनुमंताला नळने जांबवंता दुप्पती मरतीला समर्थ एवढा साधल कार्यात जरी हनुमंत मारिला. माणसानं काय करावं तर थोडक्या कष्टात जास्त फायदा मिळवा, कष्ट कमी करावं आणि फायदा जास्त मिळवा, असंच एका वक्त्याकडून ऐकलेलं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं की मला एक गाडीभर जर किडे मारले तरी एक कोंबड मारल्याचं पाप लागते. जर गाडीभर कोंबडे मारले तरी एक बकर मारल्याचं पाप लागते. गाडीभर बकरे मारले तरी एक बैल मारल्याचं पाप लागते. असं म्हणजे अनंत असं गाडीभर असं खूप लांब नेलं सांगते. आणि म्हणले सगळे पाप जर करायचे असतील तर म्हणले एका माणसाने एक बाई मारणं लागते. मग शहाण्यानं काय मारावं? शहाण्यानं काय मारावं बाई? म्हणून म्हणले या ठिकाणी सांगतात की तू फक्त एकटे हनुमंताला मार, बाकी आपोआप सगळे मारते. म्हणून धरले दोन्ही चरण वाव देणार राजदान चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण सवे व्हावे. महाराज तुमच्या गावाला नवीन आलो, माझ्याकडे काय तुम्हाला माहित नाही, तुम्हाला काय लागतंय ते मला माहित नाही, परंतु थोडक्यात एक महत्वाचं सांगत चालतो.
या ठिकाणी राजा रावणानं काय केलं तर काळनेमीच्या पाया पडला. आता बघा, राजा रावण असून काळनेमीच्या पाया पडतोय. बघा, पाया पडणं ही गोष्ट मोठेपणाची आहे बरं. पाया पडणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण भक्तीची सुरुवातच होती, भक्ती ते नमन. म्हणून पाया पडणं चांगली गोष्ट आहे, पण तू पाया कुणाच्या पडावं असं माणसानं काम करावं की चांगल्या म्हणजे अशा काळनेमी सारख्या माणसाच्या पाया पडायची वेळ येऊ नये. राजा रावण चुकला म्हणून त्याला काळनेमी सारख्या माणसाच्या पाया पडावं लागले. बरोबर आहे की? नाहीतर पाया पडायची काही गरज असते का? हा केवढा मोठा राज्य आहे, 14 चौकड्याचं राज्य आहे, तरी सुद्धा त्या माणसाच्या पाया पडावं लागले. आता इथं पाया पडून सांगायला, बाबा मी काय फुकट काम करून घेईना, तुला मी अर्ध राज्य देतो. आता बरं खरं सांगा, आता त्या रावणाची ओळख तुम्हाला सुद्धा मी या ठिकाणी विचारतो. आता समजा काळनेमीनं हे जर काम त्यांचं काठाला नेलं, हनुमंताला मारलं, हनुमंताला मारल्यानंतर लक्ष्मण मेला, लक्ष्मण मेल्यानंतर राम मेले, राम मेल्यानंतर सुग्रीव मेला, विभीषण मेला, सगळे मेले. आणि काळनेमी संध्याकाळी लंकेत राजा रावणाकडे गेला, म्हणला, राजा माझं अर्ध राज्य द्या. रावण देईल का? तुम्ही सांगा. मग कधी रावण पाहिला नाही ते तुम्हाला समजायला देत नाही, काळनेमीला समजलं का काय म्हणतो? मुदगलाने धाकी बहुता पड चरणावरी मागुता मज होत ते प्राणांत अवस्था जीवदाता तू होई. पुन्हा पुन्हा पाया पडून विनंती करायला माझा जीव जाण्याची वेळ आली आणि माझं एवढं तू काम कडेला न्यायला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला एक पुन्हा छोटासा एक अर्धा मिनिट घेतो. बर, माणसानं कसली जर वेळ आली तर नवऱ्यानं बायकोच्या पाया पडाव का? कसली जरी वेळ आली तरी नवऱ्यानं बायकोच्या पाया पडाव का? पडाव म्हणालेत काही जण, काही जण म्हणालेत नाही पडाव. पडाव टाइम पाहून पडाव. वा वा वा, चांगला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे दे, तुझ्या पाया पडतो. वा 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 वा, चांगली कला आहे. परंतु पहा, या ठिकाणी एक अर्धा मिनिट घेतो. माणसानं बायकोच्याही पाया पडायला पाहिजे. आता तुम्ही माणसाला माझ्या व्यासपीठावर बसले काही सांगायला, कधी पडायला पाहिजे त्याचं एक तर शास्त्र सांगतो. शास्त्र असं सांगतंय, देव जोडे तरी करावा अधर्म. जर तुम्ही देवाला जर जोडायला जात असाल तर तुम्हाला पाया पडायला काही हरकत नाही. आज आमची पत्नी आम्हाला शक्तीलाच येऊ देत नव्हती. आई म्हणलं, शक्तीला जाऊ दे, मला तुझ्या पाया पडतो. अशा ठिकाणी पाया पडा, चालतं ते. आता तुम्ही जर म्हणसाल लाडक्या बहिणीचे पैसे दे, तुझ्या पाया पडतो, तर ते नाही एवढं. चला मग, ऐसे ऐकता ती उत्तर दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. असं त्या राजा रावणानं त्या काळनेमीला सांगितल्यानंतर काळनेमी दचकला, अरे बापरे, हा तर मला कपट कर म्हणायला. आता बघा, कपट कर म्हणायला असा काळनेमी विचार करायला, हा त्याच्या अनुभवातून सांगायला का पहिल्यानंच कपट करायला चाललाय? अनुभवातून सांगायला. अनेक बारे कपट केले असतील, कारण कपटी मायावी राक्षस असतात. परंतु या ठिकाणी अनुभवातून सांगायला, तोच अनुभव आपल्या जीवनात यायला पाहिजे. आपल्या जीवनात त्या अनुभवाला भरून घ्या, कारण कपट करणं चांगलं नाही. काळनेमी म्हणाय, कपट करता हिरण्य कशप खंड विखंड केली वपू देता आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. काळनेमीच्या डोळ्यासमोर आलेले दृष्टांत सांगतो. एक आपण थोडक्यात सांगणार, जास्त वेळ घेणार नाही. काळनेमी सांगायला, त्या हिरण्यकश्यपूने फक्त प्रल्हादासाठी कपट केलं. त्याला स्वतःला खंड विखंड शरीराचे तुकडे होऊन मरावं लागलं. म्हणजे कपट करणं चांगलं नाही. दुसरा कपट साधिल्या मरेंद्र
जगे आपले शरीर वा वा कपट साधिले चंद्र क्षयरोग. क्षयरोग थोर या पिला त्या इंद्रानं कपट केलं आईल्या सोबत. स्वतःच्या शरीराला 1000 भग पडले. चंद्रानं कपट केलं गुरुपत्नीशी, त्याच्यावर सुद्धा डाग पडला, चंद्र सुद्धा काळा झाला. आता या ठिकाणी थोडक्यात सांगतो तुम्हाला, माणसानं असं जीवन जगावं की आचरणावर आपल्या काळा डाग कधी पडू देऊ नका. कारण काळा डाग एकदा पडला तर तो जात नाही. चंद्राला महादेवानं स्वतःच्या कपाळावर बसवलं तरी सुद्धा त्याचा डाग गेला नाही. एवढा मोठा आपल्याला कपाळावर जवळ घेणारा कोणी भेटणार नाही, म्हणून आचरणावर काळा डाग पडू देऊ नका असं सांगता. खाऊन जेवून घर घेणे ऐसे मांडले शस्त्रार सांडून हस्ता पादा छदने शिकी प्रयाणे निमाला. हा म्हणले कोण? सहस्रार्जुन राजा. वनामध्ये होता, भूक लागल्यानंतर जमदग्नी ऋषीने रेणुका मातेच्या त्या आश्रमामध्ये गेला. त्या ठिकाणी जेवण केलं. जेवण त्या कामधेनू पासून बनवले असल्यामुळे एवढ्या लवकर एवढं चांगलं जेवण कसं बनवलं म्हणून खाऊन जेवून तीच कामधेनू घ्यायला निघाला होता. येणे रावणे जाण सांडुनिया राज चिन्ह भीक मागे गेला पण सीते कोरान दे माते. काय मी विचार करू लागला, कपट करणं चांगलं नाही. मोठ्याचे कपट या ठिकाणी सांगायला त्यानं सुरुवात केली. आम्हाला ते जाऊ द्या सगळे. या राजा रावणानं सुद्धा म्हणले स्वतःच आपलं राजचिन्ह सोडलं, काखेमध्ये जोळी घातली आणि पंचवटीमध्ये भीक मागायला गेला. भीक काय मागायला गेला? भीक मागताना काय म्हणावं लागते? भिक्षा दे माते. माय म्हणून भिक्षा मागितली. पुन्हा काय? माता मनी जियसी वा हो पाहतीयसी कपटे मिळविली धुळीसी सपुत्र जैनेसी मारविले. पहा म्हणले राजा रावणानं भीक मागितली. काय म्हणून भीक मागितली? माय भिक्षा वाढ. आणि पहा आता काय म्हणतो, माय म्हणून भिक्षा वाढ मागितली आणि आता म्हणाला माझी बायको. काय राजा रावणाचं कपट केल्यानंतर काय झालं? त्याला बायको होय म्हणला तर काय झालं? एकही नातू पण तू मूलबाळ दिवा लावायला सुद्धा घरी राहिला नाही. जाऊ द्या म्हणले सगळ्याच चिल्लर पार्टीचं सगळ्यात ठोक सांगतो म्हणले. या म्हणले देवानं सुद्धा कपट करायला सुरुवात केली होती. देवानं सुद्धा कपट केलं. आणि कोणासोबत कपट केलं तर बळी सोबत. काय आपण होऊन या रंग बळीची मागू लागला भिकतेने द्वारपाळ केला दे पुराण्या संख्य बोलती. अहो त्या बळीच्या राजाच्या घरी म्हणले भीक मागायसाठी गेला. मला 3 पाऊल जागा दे म्हणा. 2 पाऊल जागा दिली. 3रा पाऊल बळीनं स्वतःच्या डोक्यावर घेतला, पाताळात घातला आणि बळीनं त्या ठिकाणी ओळखलं. म्हणला कपट्या माझ्यासोबत कपट करतो का? माझ्या दरवाजावर म्हणले सिक्युरिटी गार्ड होऊन तुला राहावं लागल. आणि अजूनही देव त्या ठिकाणी या लागी कपटाची वारखा वा खली नोगा सर्वथा कपट करिता कपिनाथा सौभाकाशी करावे. म्हणून म्हणले कपट करणं काही बरं नाही. कारण कपट केल्यानंतर काय आता माझं मरण मला जवळ आल्यासारखं दिसायलं. काळ नेहमी बोलू लागला. श्रीरामाचे भक्ताच्या कोण कपट करत सवेची मरण पाडणार भोगी आणि म्हणला कपट बी कोणाला करायला जायचं तर रामाच्या भक्ताला.
आणि तुम्हाला या ठिकाणी अजून एक सांगतो, रामाच्या भक्ताला जर कपट केलं तर देव तुमचा दिवा नीट लागू देत नाही. म्हणून रामाच्या भक्ताला कपट करायला जात जाऊ नका. या ठिकाणी काळने मी सांगतो. आता म्हणले हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्याशी कपट करी जो नर त्याचे शरीर वाचना. म्हणले हनुमान कोण तर रामरायाचा म्हणले निज भक्त आहे. अहो रात्र नामस्मरण करणार आहे. त्याच्या सोबत जर कपट केलं तर म्हणले त्याला नरक यातना भोगावं लागतात. आणि या ठिकाणी तर त्या नाथ बाबांना सांगितलं की त्याचे शरीर वाचेना. दोन भाव निघतात महाराज इथं. हनुमंताला कपट केल्यानंतर म्हणले ते मेल्याशिवाय काही राहत नाही. आणि दुसरा भाव असा आहे की त्याचे शरीर वाचेना म्हणजे हनुमंताच्या हाताने आईसे राणा तुम्ही आपण सगळे सांगत असे रावण कपिसीचे विघ्न करण ते माझं स्मरण वढवले असं राजा रावणाला सांगितलं. परंतु या ठिकाणी काळने मेला वाटू लागला. आता म्हणले माझं मरण काय आल्याशिवाय राहत नाही. पाया पडून रावण्या राज्य देन म्हणे भजन माल्या प्राण राज्य कोण भोगावे. पुन्हा पुन्हा राजा रावण पाया पडू लागला. म्हणू लागला पुन्हा तुला अर्ध राज्य देतो पण मी काहीच नाही म्हणले. जर इथं राहिलो वाघ म्हणलं तरी खाणार आणि वाघोबा म्हणलं तरी खाणार. आता म्हणले जर नाही गेलो तरी राजा रावण इथंच मारतो. गेल्यानंतर म्हणले हनुमंताच्या हातात मरण येईल. तिथं तरी गेल्यावर काहीतरी हित होईल काय म्हणतो पुन्हा. हनुमान सभाय श्री रघुनाथ श्रीराम प्रेम सत्ता डुलत होता त्याचनी हात घात कृतार्थ निधालो. आता काळने बी विचार करू लागला. म्हणले जर मी म्हणले हनुमंताच्या हाताने जर मेलो तर माझं म्हणले अनंत जन्माचं पुण्य या ठिकाणी फळाला येईल. कृत कृत कल्याण माझं त्या ठिकाणी होईल असा तो काळने मी विचार करू. आईचे विचारोनी मने मानवे तरावर वचनी तुझी आज्ञा उल्लंघनी सामर्थ्य जनी अशना. काळने मी सांगू लागला राजा रावणा या जगात म्हणले तुमचं वचन उल्लंघणार कोणी नाही असा काळने मी बोलू. ऐसा कोण आहे थोर जो उल्लंघू सके तुझे उत्तर मेघे करो नमस्कार निशाचर वसळला. असा कोण आहे म्हणले या त्रिभुवनामध्ये की ज्याला म्हणले तुझं उल्लंघन केलं तुझा विचार ज्यानं ऐकला नाही असा कोण आहे या जगात काळने मी राजा. पर्वता पारे जळ मारे तिचा वापर गेला चित्रगती माया केली तिने बुद्धीची परिसावी. आता पहा म्हणले हनुमंताच्या अगोदर त्या पर्वतावर पोहोचला. आता हनुमंताच्या अगोदर पोहोचला. हनुमान अगोदर निघाले का काळने मी अगोदर निघाला. हनुमंत मागच्या वळीतच निघाला. उपरा उपरी गगनांतरी किती वेळ झाला हनुमंताला जाऊ. परंतु त्याच्याही अगोदर म्हणले काळने मी पोहोचला. कसा पोहोचला असं कारण हनुमंताची उडी कुठे गेलेली सत्यलोकापर्यंत वर. हनुमंत सत्यलोकापर्यंत वर गेले. वर म्हणले सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही शक्ती म्हणले अशा मूर्खाच्या हातात जर दिली तर याचे परिणाम असे होतात. मी तर म्हणले औषध आणायला चाललो पण मी येईपर्यंत जर काय झालं तर तुझी गाठ माझ्याशी. तितक्या टायमात हे मधल्या वाटलं पुढं पोहोचलं. पुन्हा अजून सांगतो कधी बी चांगल्यापेक्षा वागलेला जास्त वेग असतो. आपण 6 महिने कष्ट करून नागरून वखरून धन पेरतो. धन आधी निघते का तण आधी निघते. चांगल्यापेक्षा वागलेला वेग जास्त. आपल्या भारत सरकारनं वरून आता घरकुल सोडलेत म्हणा प्रत्येक गावात. तुमच्या इकडे झाले का ते नोंदणी वगैरे. ते घरकुल कधी सोडलेले माहिती गेल्या वर्षी पोहोचलेत कधी आता. आणि आता जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ द्या का राखत दारू आपल्या गावात येते.
म्हणजे चांगल्या कामाला यायला 1 वर्ष लागते आणि दारू यायला किती वेळ लागतो? 2 तास किंवा 3 तासात बॉक्स गावात. म्हणजे चांगल्यापेक्षा वागल्याला वेग जास्त आहे, म्हणून हनुमंताच्या अगोदर काळ नेहमी पोहोचलं. तेथे जाऊनी रक्षोगणा केला आश्रम निर्माण झाले फळे संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्य. आणि पहा लगेच म्हणले ते मायावी राक्षस गेले बी बगीचा बनवला बी, बगीच्याला फळ आले बी, फुलं आले बी, सुंदर बाग बनवला. आपण घेऊन अग्निहोत्र तापस वेश निशाचर दिश उपवासी निरंतर गेले उदर खपाटी. तिथे गेल्यानंतर असा तापस वेश धारण केला. जसं काही कोणी म्हणेल त्या कुंभमेळ्यातला एखादा 200-300 वर्षाचा किंवा 1000-1200 वर्षाचा साधू असावा. पोट सगळं म्हणले त्या पाठीला नेलेलं आणि असा त्या ठिकाणी जप करीत बसला. माता जटाचा संभार प्रेमाचा नकलांबर वक्रिवाडवे संभार अति विचित्र भासत. म्हणले माता जटावर म्हणले आपल्या माथ्यावर म्हणले जटांचा असा संभार त्याचा आणि एकाग्र मन करून जप करीत बसला. कवळा हाताने मगडाने केसात वाना प्रस्थ रूपात जप करीत एकाग्र. जसा म्हणले या 4 आश्रमातला वानप्रस्थ आश्रम असतो आणि त्या आश्रमामध्ये माणसाला काय फक्त हरिनाम घ्या किंवा जप करा, तप करा, ह्या गोष्टी कराव्या लागतात. असा तो काळ हाती घेऊन जपमाळी नेली भवळ्यांतळी जैसी खेतरी मुद्रा लाविली तैसी शैली दिसत आहे. म्हणले जपमाळ घेतलेली आहे, आपली म्हणले खेचरी मुद्रा लावलेली आहे आणि हनुमंताची वाट पाहत बसलेला आहे. आता पहा, माणसाला जर फसवायचं असलं तर माळ घालूनच फसवावं लागते. सगळ्यात चांगलं जर फसवणारा कोणी असेल तर महाराज. गळ्यात माळ असली की फसवायला सोपं. म्हणूनच राजा रावणाने सांगितलं बाबा भारतात चालला त्या हनुमंताला फसवायचं, चांगले माळ घेऊन जप करीत बस. असा काळजी बस करोनी आक्रमण बकवात धरोनी ध्यान पाहे आगमन तो पीच. कसा बसला अशी वाट पाहिला हनुमंताची जसा बगळा पाण्यात बसावा, पाण्यात उभा राहावा. बगळा कसा पाण्यात उभा राहतो असा काढ. आता आम्ही तळ्याच्या काठाने आम्हाला माहिती आहे, बगळा बरोबर पाण्यात उभा राहतो. त्या पाण्यातल्या माशांना वाटतं काय साधू उभा राहिला, साधूच्या दर्शनाला जावं का नाही. आणि दर्शनाला गेल्यानंतर काय होतं महाराज? कोणी सात्विक जलवासी पुणे श्लोकाय सात्य दिसत आहे. असा पाण्यात उभा राहतो की जसं कोणी म्हणेल सात्विक आहे, त्याचं दर्शन घ्यायला गेलं आणि या दृष्टीतळी गटकावणी सगळा अग्नी देवी राक्षस कपट मिळी कप्यागमन शैली पातश. जशी म्हणले पायाजवळ मासळी आली की गटकणे गिळून घेतो, तशी त्या हनुमंताची काळने मी वाट पाहू. दक्षिण दिशेच्या भागी दैसी मुजतली आगी नक्षत्राचा पुंग स्वर्गी दिशे धावता. तेवढ्यात म्हणले दक्षिणेकडून लाल बुंद असा एखादा अग्नीचा गोळा यावा, असा हनुमंताचं आगमन त्या ठिकाणी आलं. आगमन झाल्यानंतर सुरू या उदयाला तसे दादूला ना करी शेच फळावर निष्ठला मन निघाला जरावया. हनुमंताचं झालं की जसा म्हणले सूर्य उगवावा, सूर्य उगवल्यानंतर जसा म्हणले तेजस्वी दिसतो, तशा प्रकारचं हनुमंताचं आगमन. त्या आईसे उठान कपिनाथाने पर्वताच्या वादाने कदा कांदराक्षचिता धीर सर्वता न धनवे. पहा म्हणले
कुठं आलं म्हणले त्या पर्वताच्या माथ्यावर, आणि माथ्यावर पर्वताच्या ते उड्डाण आलं, खाली पायथ्याशी बसलेल्या साधूची अवस्था पडली धापडी हातावर वेगळी पडली मनाची भुरकोंडून हवे भोंडी त्याशी आली. उड्डाण आलं म्हणले माथ्यावर, पण खालचा साधू या ठिकाणी घाबरू लागला, डोळ्याला झांज आली, चक्कर आली. पाही विचारून आपुलेचे देही मने मजा झालं काही आठव नाही कार्याची. त्या ठिकाणी तसं झाल्यानंतर सावध झाला, म्हणला अरे मी कोण्या कामाला इथं, मी हे का विसरून गेलो, मला माझ्या कार्याची आठवण का राहिली नाही. अरे म्हणले आपल्याला काम करायचंय काहीतरी, आणि आठवण त्या ठिकाणी काय बोलू. सगळं जन्माचे निदसार वा मजूड आलं साचार आम्ही दुच्छिता पामरा सवित विचार नाठवे. काय म्हणले अनंत जन्माचं या ठिकाणी माझं सार फिटणार आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किती जन्माचं माझं पुण्य असेल ते आज या ठिकाणी फळाला येणार आहे. ते हनुमंतराय आज या ठिकाणी हनुमंतरायानं माझा उद्धार होणार आहे, आणि मी काही विसरू. मी स्वामी कार्य साधावे येथे मुक्त व्हावे कपी हास्त ते विसरून निजा कार्यात मूर्छित चित्त पडलं आशे. त्यांनी माझ्या स्वामीचं कार्य करावं का हनुमंताच्या हाताने उद्धार करून घ्यावा. काय म्हणले मूर्ख माणूस मी, मला कोणताच विचार सुचत नाही, कसं काय विसरलो असं कळलं. आईचे विचार मनी समस्त बैसला कपिने देखिला गुरुनी मग धावनी तीर्थाला. असा विचार काळनेमीन करू लागला. माझ्या हनुमंतानं वरून पाहिलं, म्हणले पायथ्याला एक कोणतरी साधू बसलेला आहे, आणि आपल्या रामाचं कार्य राहिलं तर राहिलं राहू द्या, पण आपल्या रामाच्या भक्ताची साधूची भेट घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आला. गुरुनी देखिला ताप हर्षत कपीचे मानस भरला सर्वांगी उल्लास ऋषी नमनास्त महाराज हनुमंताला अतिशय उल्हास झाला. माणसाला परमार्थातल्या माणसाला एखादा रामायण वाचक सूचक जर या रोडनं जर चालत असेल आणि या माईकचा जर आपल्या आवाज गेला तर त्याला वाटतं अरे आपली शक्ती चालू आहे, चला 5 वया का होईना भेटतील, आनंद होतो माणसाला. माझ्या हनुमंताला त्या पर्वतावर गेल्यानंतर कोणीतरी आपल्या जातीचा या पायथ्याशी बसलेला आहे, साधू दिसतोय, आणि म्हणून त्या आनंदाच्या भरामध्ये काय नाही इकडे हनुमान श्रीराम किंकर राम रूपे चराचर देते सर्वदा साचार प्रेमा थोर श्रीरामी. आणि पहा या ठिकाणी म्हणले हनुमंत कसं आहे तर राम नामामध्ये अहोरात्र तत्पर असलेला, रामाचा किंकर असलेला हनुमंतराया, आणि त्या हनुमंतरायाला चराचरात राम भरलेला दिसतो. तशा माणसाला कपट कसं दिसेल, कपट दिसणारच नाही. आता या ठिकाणी 1 मिनिट घेतो, जाता जाता आम्हाला चिठ्ठी आली वाटतं. तर बघा तुमच्या गावामध्ये दूध आहे का? दूध आमच्या कुंडलिक महाराजाचीच गाडी जाती वाटतं दुधाची, बरोबर आहे. दुधाला आयुष्य किती असतं मावश्या? दूध किती दिवस राहते? 1 दिवस. दुधाचं दही केलं तर जास्तीत जास्त 2-3 दिवस,
आणि दह्यातून म्हणले ताक घुसळून जर लोणी काढलं तर ते लोणी किती दिवस राहते? 8-10 दिवस. आणि ते लोणी काढून जर तूप बनवलं तर किती दिवस राहते? तसं या नासक्या शरीरामध्ये, त्या नासक्या दुधात जसं शाश्वत तूप आहे तसं या नासक्या देहामध्ये शाश्वत परमात्मा आहे. फक्त माणसाला गरज काय? मंतोनी नवनीतात तैसे घ्या, तर फक्त त्याचं घुसळण करावं लागते. तसा माझा हनुमंतराय आहे, त्याला काहीच त्या ठिकाणी कपट दिसत नाही. कसा साधू दिसला? ज्यासी दैसी अंतर्वृत्ती ते जगाते तैसेची देखती, तेही विषयची उपपती. श्लोक संपती परिसाई. महाराज म्हणतात ज्याची जैसी अंतर्वृत्ती, जसं माणसाच्या मनात आहे, मनी वशे ते स्वप्ने दिशे मनी. माणसाच्या मनात जसं असते तसं दिसते. महाराज जग कसं आहे? कसं आहे जग महाराज सांगा? चांगलं आहे जग. जग चांगलं आहे तुम्ही सांगायला म्हणजे याचा अर्थ तुम्ही काहीतरी पोथ्या पुराण कीर्तन भागवत कथा काहीतरी ऐकता म्हणून तुम्हाला चांगलं जग दिसते. नाही तर बऱ्याच लोकांना विचार म्हणजे जग तर सगळं बिघडले. आता बिघडले खरं कोण? आपल्या मनात आपलं मन बिघडल्यानंतर आपल्याला बिघडलेले माणसं दिसतील. आपण जर चांगले तर जग चांगलं. अजून म्हणतात ना लोक, आपण चांगले तर जग चांगलं. आपण तुम्हाला विचारलं रामराम घातला तर तुम्ही रामराम घालणार. आम्ही तुम्हाला काही वाकडं बोललो तुम्ही बोलणार, है का नाही? म्हणून या ठिकाणी सांगतात की जशी अंतर्वृत्ती आहे, जशा हनुमंताचं मन आहे तसा तो साधू दिसला. कपटी जरी असला तरी असले दिसला. सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप सवे आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो नेने. सज्जनाचं लक्षण कसं असते तर त्याची ब्रह्मपूर्णत्व अवस्था असते त्याची. त्याच्या मनामध्ये कसलंच कपट त्याला दिसत नाही. पुढे जरी तो नकली साधू असला तरी माझ्या हनुमंताला या ठिकाणी असली दिसलेला आहे असं त्या ठिकाणी सज्जनाचं लक्षण सांगतात. बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता येणारे वाच्य प्रभू आता येणारे वाचक बंडाळे गणपूरकर आणि सूचक म्हणून